असं म्हटलं जातं, की मराठी चित्रपट चालत नाहीत किंवा म्हणजे काही मराठी चित्रपट खूप चालतात. पण ज्या प्रकारे चालायला पाहिजेत किंवा सर्वच किंवा मॅक्सिमम ते नाही होत आहे किंवा प्रेक्षक जास्त येत नाहीत. ज्या मानाने साऊथच्या चित्रपटांना खूप तिकडची लोकं उचलून घेतात किंवा त्यांचा जो अ, हे असतो म्हणजे त्यांना जे प्रॉफिट किंवा जे काय त्यांचं काय होतं मार्केटिंग किंवा त्यांना काय झालं माहितीये का, त्यांचं मार्केटिंग तर सॉलिडच असतं. त्यांना ना साऊथच्या सिनेमांना सुरुवातीपासून साऊथ, साऊथ, साऊथच झालं ना. त्यांना हिंदीची हे नव्हती, बरोबर, कॉम्पिटिशन नव्हती. बरोबर. आपल्याला ना डे वन पासून हिंदीची कॉम्पिटिशन होती, बरं. मराठीवाल्यांना. बरोबर. हां, तर मराठी चित्रपट एक काळ दादा कोंडकेंनी गाजवला, मग ह्या महेश कोठारे, सचिन पिळगावकर ह्यांनी गाजवला हं. आणि आता नवीन मुलं हेमंत ढोमे वगैरे चांगलं करतायत. पण होतंय काय आपल्या मराठी सिनेमांचं ना कॅनव्हासिंग कमी पडतंय, जाहिरात कमी पडते आणि थोडा पैशाला कमी पडतोय. तो ग्रँडर नाही दिसत जो तुम्हाला मल्याळम सिनेमामध्ये दिसतो किंवा तमिळ सिनेमामध्ये दिसतो. बरोबर. हिंदी सिनेमामध्ये दिसतो. आणि हिंदीचं काय झालंय, हिंदी म्हणजे हा माझं माझं खूपच तोकडं ज्ञान आहे. तू मला फार भारी-भारी प्रश्न विचारतोयस. मला असं वाटतं, की हिंदीवाल्यांनी एवढा पैसा घालता, अरे पण मग थोडा पैसा त्या स्क्रीन प्ले रायटरला पण द्या आणि त्याच्याकडनं चांगलं लिहून घ्या. लेखकाकडून तुम्ही लेखकाला किंमतच देत नाही. लेखकाला किंमत द्या, दिग्दर्शकाला चांगला दिग्दर्शक आणा. हं. आज इम्तियाज अलीचा आपण चमकीला, अमर चमकीला बघितल्यानंतर 2 दिवस झोपले नाही मी तो सिनेमा. किती भारी सिनेमा आहे. हो. किती भारी सिनेमा. हां. असे सिनेमे बनवा ना. चांगला अरे चांगल्याला चांगलं म्हणायची सवय लावा, हे माझं म्हणणं आहे. बरोबर. आपण आता काय होतं माहितीये का, समजा आता मी वर्षा दांडेळेने एक सिनेमा केला आणि मला सांगितलं जातं याचं तू तुझ्या पेजवरून हे कर, प्रमोशन कर. प्रमोशन कर. आता तो माझा सिनेमा मला त्याच्यातून पैसे मिळाले म्हणून मी त्या कृतज्ञतेपायी करते की. पण मला माहिती आहे ना, की हा एवढा चांगला सिनेमा नाहीये. पण आता ती झाली आहे फॅशन. आता बघ ना, आता उघड Insta पेज किंवा Facebook सगळ्यांचं सगळं काहीतरी चालू आहे. मग ते ट्रेलर आदळतात. मग त्यांचे प्रमोशनल व्हिडिओज आदळतात आपल्या कानावर, सामान्य प्रेक्षकांच्या. त्यामुळे त्यांना वाटतं, "अरे, देखना चाहिए, हे बघायला पाहिजे." बघून आल्यानंतर, "अरे, आपण काय बघितलं?" असं म्हणून घरात डोकं खाजवत बसतात. हं, हं, हं. हो की नाही? सो मला असं वाटतं ते तुम्ही चांगल्याला चांगलं म्हणण्याचा एक संस्कार आहे. तो वाढीस लागला पाहिजे. बरं. जे चांगलं आहे त्यालाच चांगलं म्हणा. जे नाहीये ते जबरदस्तीने सगळेजण व्हिडिओ घेतात. तुम्हाला काय वाटलं? म्हणजे चांगलं बोला म्हणजे आम्ही ते तुमचं पेस्ट करू.